मिनल, मी ना आमच्या घरी गेम खेळायचो मित्रांबरोबर. त्यांना म्हणायचो, बघायचंय तुम्हाला माझे वडील कसे अचानक चिडतात, कसे आमच्या घरातले काचेचे ग्लास फुटतात. वडिलांनी प्रश्न विचारला ना की मी मुद्दाम चुकीचं उत्तर द्यायचो आणि माझ्या मित्रांना बरोबर उत्तर आधीच सांगून ठेवायचो. त्यांनी बरोबर उत्तर दिलं की मग आमच्या घरातले काचेचे ग्लास फुटायचे, माझं थोबाड फुटायचं, उत्तम उत्तम शिव्या ऐकायला मिळायच्या. मी आणि माझे मित्र बेडरूम मध्ये जाऊन खूप हसत बसायचो. मला सॉलिड वाटायचं मिनल की माझ्या वडिलांच्या रागाचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे. ऑन केलं की राग यायचा आणि ऑफ केलं की बंद व्हायचं. खूप सॉलिड वाटायचं मला. तू ना अबनॉर्मल आहेस कैवल्य. तू नाही कधी रडू शकत. दात खराब होतात अशाने. म्हणजे कैवल्य काय रे, आवाज काढून करून रडतोस आता तर? अरे अरे विचारायचं तर ना काय झालं तिला. मग काय इनसेन्सिटिव्ह. अनुष्का बेटा, ए अनु, ए इकडे बघ अनु, हे बघ हे घे. माझ्याकडे काय आहे? माझं नाव अनुष्का आहे, अनु नाही. हो ते माहितीये मला. हे घे, हे चॉकलेट खा. चॉकलेट हे लगेच खायला लागली. माझं येते. अरे घे 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 घे, मी गंमत करत होतो. माझ्याकडे आहे, एकच राहिलं. अनुष्का, आता का रडत होतीस तू? त्याने माझं चॉकलेट घेतलं. मग ते लगेच कशी काय थांबलीस रडायची? हो, मला चॉकलेट आवडतं. कसं जमतंय तुला? मला नाही मालूम. माहित नाही असं म्हणावं रे सोन्या, माहित नाही. आजकालच्या मुलांची भाषा म्हणजे भेळ झाली. मला ना शिक्षण पद्धत कोणी शिकवलं अनुष्का तुला असं लगेच रडायचं आणि थांबायचं? मम्माने. मम्मा पण रडते. बाबा मम्माचा बर्थडे विसरले की रडते. बाबा पार्टीमध्ये चॉकलेटी सरबत पिऊन आले की रडते. हो? हो. थँक्यू. कमाल आहे यार, या एवढ्या लहान मुलींनी सुद्धा रडण्यावर प्रभुत्व मिळवलंय. मला का नाही जमत असं स्विच ऑन ऑफ केल्यासारखं रडायला. आणि कैवल्य, बाकी सगळं जग खोटं रडू शकतं, पण लहान पोरं ती खरी असतात ना, खरी रडतात. ऍब्सोल्युटली. त्यांचं सगळं कसं खरं असतं ना, इनोसंट असतं, आत बाहेर काही नाही. तर पहिली गोष्ट आपण हीच करतो ना, जन्माला आल्या रडतो आणि त्यानंतर भाषा येईपर्यंत सगळ्याला रडणंच. मग भूक लागली की रडायचं, झोप आली की रडायचं, शिशू लागली की रडायचं. आपल्याला भाषा येत नसती तर आपण सगळं रडण्यातूनच एक्सप्रेस केलं असतं. लोकांना रडणं सोपं आहे, पण स्वतः रडणं फार अवघड आहे. म्हणजे रडणं थांबलं की आपण मोठे होतो असं आपल्याला वाटतं, पण मोठं झाल्यावर जर रडणं टिकवलं तर खऱ्या अर्थाने आपण मोठे.